फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद 2025 भाजप उमेदवारांचा प्रचार शुभारंभ। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक 2025 अनुषंगाने भाजपच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी आज आपल्या प्रचाराची औपचारिक सुरुवात केली। संजय हरपळे, सुधाताई हरपळे, संदीप बापू हरपळे, अमृताताई, धनंजय कामटे, ज्ञानेश्वर दादा, मुरलीधर कामटे, सायलीताई, सुभाष हरपळे यांच्यासह सर्व उमेदवारांनी आज सायंकाळी 5 वाजता शिवशंभू मंदिरात पूजा अर्चा करून नारळ वाढवत प्रचाराला प्रारंभ केला। या प्रचार शुभारंभावेळी भाजपाचे दिग्गज नेते बाबाराजे जाधव, पुरंदर तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप तसेच भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वडणे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली। उपस्थित मान्यवरांनी उमेदवारांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत पक्षाला भक्कम यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला। भाजपाच्या प्रचार प्रारंभामुळे प्रभाग क्रमांक 6 व 8 प्रभागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडूनही उमेदवारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे। आगामी काळामध्ये 2 तारखेला सर्वांनी सकाळी लवकर उठून कामाचे भेटत आहे। आपल्या उमेदवारांना विजय करायचा आहे। आपण या ठिकाणी कल्पना आहे की देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारत देश केवळ देशामध्ये नव्हे तर जगामध्ये 4थ्या नंबरवरती त्या ठिकाणी पोहोचलेला आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रचंड घोडदौड महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारची त्या ठिकाणी चालू आहे। आज सर्वसामान्य महिलांच्या पर्यंत, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पर्यंत, तरुणांच्या पर्यंत रोजगाराच्या माध्यमातून, लाडक्या बहिणीच्या माध्यमातून अनेक योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतात। नरेंद्रजी मोदींच्या स्वप्नातील ज्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गोरगरिबांना घरांची योजना ही तळागाळापर्यंत पोहोचवली जाते। परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मागच्या 4 वर्षामध्ये त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये घडलेल्या घडामोडींमुळे आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रतिनिधी नेमता आले नाही आणि त्यामध्ये आपल्या फुरसुंगी उरुळी गावची ही अवस्था खऱ्या अर्थाने पाण्याच्या बाबतीमध्ये, रस्त्याच्या बाबतीमध्ये, इतर सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये झालेली या सगळ्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी प्रत्येक प्रभागातून 23 नगरसेवक आपले आणि नगरसेवकांच्यासाठी त्या ठिकाणी उमेदवार आपण जर इतर पक्ष बघितले आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बघितले तर मला वाटते निश्चितपणे एक चांगले सुशिक्षित सर्वसामान्य कुटुंबातील आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसांसाठी काम करू शकतील, सर्वसामान्यांच्या हक्काचे प्रश्न सोडू शकतील, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचू शकतील, आपल्या पाण्याचे प्रश्न, आपल्या रस्त्याचे प्रश्न, आपल्या त्या ठिकाणच्या सोसायटीचे प्रश्न, आपल्या भागामधले प्रश्न जे स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रतिनिधी म्हणून पाणी, रस्ता, लाईट सुविधा, आरोग्याच्या सुविधा या सोडवण्याचं काम प्रामुख्याने नगरसेवक म्हणून केलं पाहिजे आणि मला वाटते तशा प्रकारचे उमेदवार या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिले। आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण ऍडव्होकेट विराजी करशेला त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून दिलेला आहे। आपल्या ब मध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये डॉक्टर प्रियांका वैभव हरपळे दोन्ही अतिशय सुशिक्षित आणि त्या ठिकाणी स्वयंपूर्ण उमेदवार आहेत आणि निश्चितपणे सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी हे दोन्ही उमेदवार आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचबरोबर प्रभाग 2 मध्ये ज्योती बदुर्गताई यांची त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे। बदुर्गताईंच्या बद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वसामान्य कुटुंबाचे कार्यक्षम केले आज त्या ठिकाणी गंगानगर सारख्या भागामध्ये काम करतायत। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपल्या सर्वांचे सहकारी राहुलबाबा कामटे यांना उमेदवारी दिलेली आहे की जे आपल्या फुरसुंगी गावामधील वाडी वस्तीचा भाग आहे तिथे विकास एक आदर्शवत अशा प्रकारचा त्या ठिकाणी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 6 मध्ये सौ अमृता धनंजय कामटे या रामकीताईंना त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून निवडण्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने एक सक्षम उमेदवार त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7 मधून भारतीय जनता पक्षाने
आपण जर बघितलं तर यांच्यासारख्या परिस्थिती भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि कार्यक्षेत्रात चांगल्या प्रकारचं ऍडमिनिस्ट्रेशन करणारा अतिशय पारदर्शक चेहरा त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9 मधून आपल्याला सर्वांच्यासाठी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये संजयराव हरपळेच्या सारखा एक पारदर्शक आणि अतिशय जिल्ह्यातून ज्यांनी विश्व तयार केलं अशा संजयराव हरपळेचा त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 10 मधून भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये रणजितराव लाटकरांचा सारखा एक भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता जो काळाकाळापर्यंत सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतो असा कार्यकर्ता उमेदवार म्हणून दिलेला आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये एक तरुण चांगला संघटक आता ऋतुराज कुटुंबाच्या सारखा अतिशय सक्षम चेहरा त्या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिलेला आहे की खऱ्या अर्थाने जे नगरसेवक पण चांगल्या प्रकारे भेटू शकतील, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडू शकतील. आपला पाण्याचा प्रश्न, आपला रस्त्याचा प्रश्न, आपल्या गार्डनचा प्रश्न आणि खऱ्या अर्थाने कुटुंबी आणि ओळी राहण्यायोग्य करायचे आणि त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला त्या पाठीशी आपण भक्कमपणे उमेदवार सगळ्यांचं जे उमेदवारी चिन्ह आहे ते कमळाचे चिन्ह आहे. त्याचं समर्थन काढून आपण विकासाला आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो आणि माझ्या म्हणतो.